नमस्कार. माझे काही लेक्चर्स जे आहेत ते चॅप्टर वर झालेले आहेत वेगवेगळ्या. तर आता जे आहेत ते मी जे आता एमसीक्यू सिरीज सुरू करणार आहे 1 to 100 एमसीक्यू सिरीज असणार आहे स्टार्टिंगला, आणि जेव्हा आपले 100 कम्प्लीट होतील नंतर आपण त्याच्या पुढे पण पाहणार आहोत. तर स्टार्ट करत आहेत. पण आता याच्यामध्ये कसे असणार आहेत, सगळे मिक्स क्वेश्चन असणार आहेत जे की लॅब टेक्निशियन एक्झाम साठी खूप महत्वाचे असतील. डीएमईआर असेल, आता पुढे डीएचएस असेल किंवा महानगरपालिकेत कोणत्या एक्झाम निघतील त्याच्यासाठी पण खूप महत्वाचं असेल. ठीक आहे. तर पहा, हे मिक्स असणार आहेत क्वेश्चन सगळे. चला, विच अँटीकोॲग्युलंट इज युज्ड इन सीबीसी. तर सीबीसी मध्ये कोणते अँटीकोॲग्युलंट्स वापरतात? ऑप्शन ए हिपॅरिन, ऑप्शन बी ईडीटीए, ऑप्शन सी सोडियम सायट्रेट आणि ऑप्शन डी फ्लोराईड. तर कोणते अँटीकोॲग्युलंट्स यूज केले जातात सीबीसीच्या ट्यूब मध्ये? तर ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, ईडीटीए, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड. ऑप्शन बी इज द करेक्ट. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, नॉर्मल पीएच ऑफ युरिन इज. युरिनचा नॉर्मल पीएच किती असतो? ऑप्शन ए 7 to 8, ऑप्शन बी 3 to 4, ऑप्शन सी 6 to 7 आणि ऑप्शन डी 4.5 to 8.0. तर युरिनचा नॉर्मल पीएच किती असतो? ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, 4.5 to 8. युरिन कशी असते मग? ऍसिडिक टू, इथे एक्सप्लेनेशन पण लिहिले. ऑप्शन डी इज द करेक्ट. असं लक्षात ठेवा, आंबट गोड 4.5 to 8. ट्रिक्स म्हणून लक्षात ठेवा, लक्षात राहत असेल तर. 4.5 to 8 युरिनचं पीएच आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विडाल टेस्ट इज युज्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ. आता विडाल टेस्ट कोणत्या डिसीज साठी यूज केली जाते? मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू आणि ट्युबरक्लोसिस. तर विडाल टेस्ट कशासाठी यूज केली जाते? टायफॉइड साठी. ठीक आहे. ट्युबरक्लोसिस साठी मॉन्टेक्स टेस्ट यूज केली जाते. डेंग्यू साठी कोणती केली जाते? NS1 अँटीजन, IgG, IgM अँटीबॉडी टेस्ट केली जाते. मलेरियासाठी स्लाइड्स प्रिपेअर करतो आपण, पेरिफेरल स्मिअर. ऑप्शन क्वेश्चन 4 पहा, नॉर्मल ESR इन मेल इज. नॉर्मल ESR काय किती असतो मेल मध्ये? ऑप्शन ए 0 to 10, ऑप्शन बी 10 to 13, ऑप्शन सी 5 to 25 आणि ऑप्शन डी 0 to 20. किती असतो नॉर्मल ESR? करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए 0 to 10. 0 to 10 पर हवर्स, एका तासासाठी ते चेक केलं जातं. ठीक आहे. तर मेल मध्ये किती असते? 0 to 10. कसं लक्षात ठेवणार? तर मेल एम वरून लक्षात ठेवा, मिनिमम कमीत कमी किती? 0 to 10 असं लक्षात ठेवा ट्रिक्सने. ESR किती असतो मेल मध्ये? 0 to 10. मेन वरून मिनिमम ही ट्रिक्स लक्षात ठेवा. त्यानंतर बेनेडिक्ट टेस्ट डिटेक्ट्स. आता बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी यूज केली जाते? प्रोटीन, कीटोन बॉडीज, ग्लुकोज आणि बाइल साल्ट. तर बेनेडिक्ट टेस्ट जी आहे ती कशासाठी केली जाते? काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर काय असणार आहे? बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी केली जाते? ग्लुकोज टेस्ट साठी केली जाते. ग्लुकोज मी सांगितलं होतं, FBT, फेलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट, टोल्यून टेस्ट. बी वरून 2 सांगितल्या होत्या. एक सांगितली होती बेनेडिक्ट टेस्ट आणि बारफोर्ड टेस्ट. त्या कोणाच्या टेस्ट आहेत? या ग्लुकोजच्या टेस्ट आहेत, कार्बोहायड्रेटच्या टेस्ट आहेत. या कोणत्या कोणत्या आहेत? FBT लक्षात ठेवा, फेलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट, बारफोर्ड टेस्ट आणि टोल्यून टेस्ट. ओके. काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, बेनेडिक्ट. व्हॉट इज द नॉर्मल व्हॅल्यू ऑफ फास्टिंग ब्लड शुगर? फास्टिंग ब्लड शुगर ची नॉर्मल व्हॅल्यू किती असते? 7 to 100 mg/dl. विच स्टेन इज युज्ड फॉर मलेरिया पॅरासाइट. तर मलेरिया पॅरासाइट साठी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए ग्राम स्टेन, ऑप्शन बी जिम्सा स्टेन, ऑप्शन सी झडन स्टेन आणि ऑप्शन डी हेमॅटोझायलिन टेस्ट. सॉरी हिमॅटोझायलिन जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे, हिस्टोपॅथॉलॉजी मध्ये यूज करतो.
झेडन स्टेन कशासाठी असतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस साठी असतो. राहिला ग्राम स्टेन आणि जिम्सा स्टेन. तर मलेरिया पॅरासाइट साठी कोणता स्टेन यूज केला जातो? तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी जिम्सा स्टेन. मलेरियाला काय म्हणतो? मलेरिया जी म्हणायचं आपण. मलेरिया म्हणायचं नाही नुसतं त्याला मलेरिया जी म्हणायचं. हो मलेरिया जी, मलेरिया जी. जी म्हणजे जिम्सा स्टेन लक्षात ठेवा. आणि ग्राम स्टेनिंग साठी ग्राम स्टेन यूज केला जातो. ओके. पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह बॅक्टेरिया त्याच्यासाठी ग्राम स्टेनिंग केली जाते. बॅक्टेरियासाठी मलेरिया पॅरासाइट साठी काय सांगितलं? मलेरिया जी जिम्सा स्टेन यूज केला जातो. लक्षात ठेवा मलेरिया आलं की मलेरिया जी म्हणायचं त्याला, म्हणजे त्याच्यावर जिम्सा स्टेन लक्षात राहणार. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस स्कर्वी. आता स्कर्वी म्हटल्यानंतर सी सारखा उच्चार होत आहे, त्याच्यावरून विटॅमिन सी असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. स्कर्वी रोग लाईफ मध्ये कोणत्या विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज स्कर्वी? करेक्ट आन्सर ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, स्कर्वी सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्लेटलेट नॉर्मल काउंट इज. आता प्लेटलेटचं नॉर्मल काउंट किती आहे? ऑप्शन ए 1 to 2 lakhs पर. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर या प्रश्नाचा? तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी 1.5 to 4.5 lakhs पर मायक्रो लिटर. ओके. 1.5 to 4.5 lakhs. मॉन्टॅक्स टेस्ट इज युज्ड फॉर. कशासाठी यूज केली जाते मॉन्टॅक्स टेस्ट? मलेरिया, ट्युबरक्लोसिस, डेंग्यू, लेप्रोसी. मॉन्टॅक्स टेस्ट मी आता सांगितलं होतं कशासाठी यूज केली जाते. तर मॉन्टॅक्स टेस्ट जी आहे ती ट्युबरक्लोसिस साठी केली जाते. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. मॉन्टॅक्स टीबीचा टेस्ट आहे. ओके असं लिहिलं. त्यानंतर युनिव्हर्सल ब्लड डोनर ग्रुप इज. त्याच्या ट्रिक्स थोड्या वेगळ्या आहेत, तुम्हाला समजणार नाही, काही समजतील. पहा जे प्रश्न तुम्हाला लक्षात नाही राहत तुम्ही तेच प्रश्न ट्रिक्सनी लक्षात ठेवा. ठीक आहे. युनिव्हर्सल ब्लड डोनर ग्रुप इज. आता युनिव्हर्सल ब्लड डोनर कोणता आहे? ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी ए बी आणि ऑप्शन डी ओ निगेटिव्ह. तर युनिव्हर्सल ब्लड डोनर कोणता आहे ब्लड ग्रुप? तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन डी ओ निगेटिव्ह इज द युनिव्हर्सल डोनर. ट्रिक्स काय आहे याची? ओपन फॉर ऑल. ओ वरून लक्षात ठेवा. ओ म्हणजे काय? ओपन. कुणासाठी ओपन आहे? फॉर ऑल म्हणजे युनिव्हर्सल सगळ्यांना देऊ शकतो असा, सगळ्यांसाठी ओपन असणारा ओपन फॉर ऑल. लक्षात ठेवा ट्रिक्स. ओ लक्षात नाही राहिलं तर. युनिव्हर्सल ब्लड रिसिपियंट ग्रुप. सगळ्याचं ब्लड घेणार कोणता आहे ब्लड ग्रुप? ए बी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह आणि ए निगेटिव्ह. तर सगळ्याला देणारा कोणता होता? ओ निगेटिव्ह. आणि सगळ्यांचा घेणारा कोण आहे? ए बी पॉझिटिव्ह इज द करेक्ट आन्सर. Which anticoagulant is used in ESR test? आता ESR टेस्ट साठी कोणतं अँटीकोएग्युलंट यूज केलं जातं? ऑप्शन ए EDTA, ऑप्शन बी सोडियम सायट्रेट, ऑप्शन सी हिपॅरिन आणि ऑप्शन डी फ्लोराईड. तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर? काय असणार आहे करेक्ट आन्सर? EDTA कशासाठी यूज केलं जातं? CBC साठी. फ्लोराईड कशासाठी यूज केलं जातं? शुगर टेस्ट साठी. उरले कोण? सोडियम सायट्रेट आणि हिपॅरिन. ज्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स असतील सोडियम सायट्रेट यूज केलं जातं आणि ESR टेस्ट मध्ये सुद्धा यूज केलं जातं. ESR टेस्ट मध्ये सुद्धा अँटीकोएग्युलंट म्हणून यूज केलं जातं. तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नंतर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अपियर ऍज. आता ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कसे दिसतात? पिंक, रेड, पर्पल आणि ग्रीन. ज्यावेळेस स्टेनिंग केली जाते त्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कसे दिसतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा जे की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत कसे दिसतात? पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कसे दिसतात? पॉझिटिव्ह म्हणजेच काय? प्रीटी, एकदम मस्त दिसतात. तसं त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू. प्रीटी वरून पिंक नका ठेवू, पर्पल लक्षात ठेवा. ठीक आहे.
तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कसे दिसतात? पर्पल दिसतात. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. पॉझिटिव्ह प्रिटी पर्पल असं लक्षात ठेवा. नंतर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कसे अपियर्स होतात? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया अपियर्स ऍज ऑप्शन ए रेड अँड पिंक, ऑप्शन बी पर्पल, ऑप्शन सी ब्ल्यू आणि ऑप्शन डी ग्रीन. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कसे दिसतात? जे पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कसे दिसतात? प्रिटी, प्रिटी म्हणजे पर्पल, प्रिटी पर्पल असं लक्षात ठेवलं होतं आपण. आणि जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात ते निगेटिव्ह असतात. तर निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह असेल तर म्हणजे समजा निगेटिव्ह गोष्टीला आपण काय करतो? रॉंग करतो. ठीक आहे, रेड पेननी रॉंग करतो. तर तसं रेड लक्षात ठेवा. निगेटिव्ह असेल ग्राम निगेटिव्ह तर रेड किंवा पिंक, आणि पिंक पण रेड सारखाच कलर दिसतो. त्यामुळे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असेल, निगेटिव्ह गोष्टी कशा असतात? रॉंग, आणि रॉंग आपण रेडनी लिहितो असं लक्षात ठेवा. तर रेड अँड पिंक हे काय आहेत? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. मलेरिया पॅरासाइट इज ट्रान्समिटेड बाय. आता मलेरिया पॅरासाइट ट्रान्समिट होतात बाय ऑप्शन ए एडीज, ऑप्शन बी एनोफिलस, ऑप्शन सी क्युलेक्स आणि ऑप्शन डी सँड फ्लाय. तर जे मलेरिया पॅरासाइट्स आहेत हे ट्रान्समिट होतात बाय विच मॉस्किटोज. तर लक्षात ठेवा मलेरिया MA पासून लक्षात ठेवा. एनोफिलस, एडीज म्हटलं तर ई म्हटल्यासारखं वाटते पहा म्हणून एडीज, पण एनोफिलस म्हटलं तर ए म्हटल्यासारखं वाटते म्हणून मलेरियाच्या नंतर लगेच ये येतो असे ट्रिक्स लक्षात ठेवा. मलेरिया पॅरासाइट इज ट्रान्समिटेड बाय एनोफिलस. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच केमिकल इज युज्ड फॉर डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर. तर कोणतं केमिकल यूज केलं जातं कशासाठी? डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर, पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणतं केमिकल यूज केलं जातं? ऑप्शन ए क्लोरीन, फ्लोरीन, आयोडीन आणि फिनॉल्स. तर काय यूज केलं जातं? पाण्याच्या डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर साठी क्लोरीन यूज केलं जातं. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच ऑर्गन प्रोड्यूस इन्सुलिन. तर इन्सुलिन कोणता बॉडीचा कोणता ऑर्गन प्रोड्यूस करते इन्सुलिन? ऑप्शन ए लिव्हर, ऑप्शन बी पॅनक्रियास, ऑप्शन सी किडनीज आणि ऑप्शन डी काय आहे? ऑप्शन डी आहे स्टमक. ठीक आहे, स्टमक. तर कोणता ऑर्गन बॉडीचा इन्सुलिन प्रोड्यूस करतो? तर सगळ्यांना माहिती आहे याचा आन्सर ऑप्शन बी पॅनक्रियास प्रोड्युसेस इन्सुलिन. बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच इज द स्टोरेज फॉर्म ऑफ ग्लुकोज इन ॲनिमल. काय स्टोरेज फॉर्म आहे ग्लुकोजचं इन ॲनिमल्स मध्ये? तर काय करेक्ट आन्सर आहे? ऑप्शन सी ग्लायकोजन. ग्लायकोजन इज द स्टोरेज फॉर्म ऑफ ग्लुकोज. त्यानंतर विच स्टेन युज्ड फॉर AFB. तर ऍसिड फास्ट बेसिलासाठी कोणता स्टेन यूज केला जातो? ग्राम स्टेन, जिम्सा स्टेन, झडेन स्टेन आणि डी काय आहे? PAS स्टेन. तर कोणता स्टेन यूज केला जातो? सगळ्यालाच माहिती आहे ट्युबरक्लोसिस वाला झडेन स्टेन. व्हॉट इज द नॉर्मली हिमोग्लोबिन व्हॅल्यू इन मेल. मेल मध्ये हिमोग्लोबिनची व्हॅल्यू किती असते? ऑप्शन ए 10 to 12, ऑप्शन बी 13 to 18, ऑप्शन सी 8 to 10 आणि ऑप्शन डी 11 to 12 ग्राम पर डेसिलिटर. तर नॉर्मल ह्युमन बीइंगची किती असते मेलची? 13 to 18 ग्राम पर DL. दॅट इज द नॉर्मल HB. ब्लड बँक रिफ्रिजरेटर टेम्परेचर इज. ब्लड बँक मध्ये जे रिफ्रिजरेटर आहे त्याचं टेम्परेचर किती असतं? तर ऑप्शन ए 20 to 24 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी 2 to 6 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी -20 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी 10 to 12 डिग्री. तर ब्लड बँक रिफ्रिजरेटर टेम्परेचर किती असते? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. 2 to 6 डिग्री सेल्सिअस जे आहे ते ब्लड बँक रिफ्रिजरेटर टेम्परेचर असते. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच अँटीजन इज रिस्पॉन्सिबल फॉर हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. कोणते अँटीजन रिस्पॉन्सिबल आहेत हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न साठी? ए अँटीजन, बी अँटीजन, RH अँटीजन आणि M अँटीजन. तर कोणता अँटीजन रिस्पॉन्सिबल आहे?
हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न साठी, तर करेक्ट आन्सर काय असणार आहे या क्वेश्चनचं? करेक्ट आन्सर आहे RH-D अँटीजन जो आहे तो रिस्पॉन्सिबल आहे फॉर हेमोलायटिक डिसीज ऑफ हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. अँटीजन RH-D अँटीजन जो आहे तो रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. नॉर्मल ब्लीडिंग टाइम किती असते? ऑप्शन ए 6 to 10, ऑप्शन बी 1 to 2, ऑप्शन सी 2 to 7 आणि ऑप्शन डी 10 to 15 मिनिट्स. तर काय विचारले? नॉर्मल ब्लीडिंग टाइम विचारले आपल्याला. तर किती आहे नॉर्मल ब्लीडिंग टाइम? तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी 2 to 7 मिनिट्स. 2 to 7 मिनिट्स ही काय आहे? ब्लीडिंग टाइम आहे. त्यानंतर विच इज द लार्जेस्ट WBC, सगळ्यात लार्जेस्ट WBC कोणती आहे? लिम्फोसाइट, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि मोनोसाइट्स. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? मोनोसाइट्स म्हणलं तर मोनो म्हणजे काय असते? एक असते. आणि आपल्याला विचारलंय लार्जेस्ट वाली, म्हणजे एक लार्ज की 100 लार्ज? 100 लार्ज असं वाटते आपल्याला. पण इथे मोनोसाइट्स दिले. मोनोसाइट्स म्हणजे एक सगळ्यांना माहिती आहे. एक म्हणजे काय? हे लार्जेस्ट WBC आहे. ओके, मोनोसाइट इज द लार्जेस्ट WBC. 25 च डी. मोठा म्हणजे एम पासून तयार होते मोठा, तर त्याच्यावरून पण लक्षात ठेवू शकता. त्यानंतर इन ब्लड स्मिअर विच स्टेन इज कॉमनली युज्ड. आता ब्लड स्मिअर करते वेळेस कोणता स्टेन कॉमनली यूज केला जातो? झडेन स्टेन, PAS स्टेन, लेशमन स्टेन आणि सुदन स्टेन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? कोणता स्टेन यूज केला जातो ब्लड स्मिअर साठी? झडेन स्टेनिंग केली जाते, PAS का लेशमन स्टेन का सुदन स्टेन? तर ब्लड स्मिअर साठी कोणता स्टेन यूज केला जातो? तर 26 करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, लेशमन स्टेन इज कॉमनली युज्ड. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवा. ब्लड स्मिअर साठी विचारले ना, ब्लड कुणामध्ये असते? मॅन मध्ये असते. हे बघा इथे मॅन आहे, तर ब्लड मॅन मध्ये असते, त्याच्यावर लेशमॅन विचारलं तर ब्लड. नंतर रिकेट्सी ऑकर्स ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. तर रिकेट्सी ऑकर्स ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी इन चिल्ड्रन. आणि जर अडल्ट्स मध्ये विचारलं तर ऑस्टिओमेलासिस. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 28 क्वेश्चन्स. विच इन्स्ट्रुमेंट मेजर ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कोणत्या इन्स्ट्रुमेंटने मेजर केलं जातं? ऑप्शन ए हेमोसायटोमीटर, ऑप्शन बी स्पिग्मोमॅनोमीटर, कोलरीमीटर आणि बॅरोमीटर. तर ब्लड प्रेशर कशाने यूज केलं जातं? मेजर केलं जातं स्पिग्मोमॅनोमीटर. त्यानंतर 29 मलेरिया पॅरासाइट इज डिटेक्टेड इन विच ब्लड सेल्स. मलेरिया पॅरासाइट्स कोणत्या ब्लड सेल्स वरून आपण ओळखतो? प्लेटलेट्स वरून, RBC वरून, WBC वरून का प्लाझ्मा वरून? तर काय आन्सर असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर असणार आहे काय विचारले आधी पहा. डेंगू विचारले की मलेरिया विचारले? आपल्याला डेंगू विचारला असेल तर प्लेटलेट्स केलं असतं आपण, पण आता आपल्याला काय विचारलंय? मलेरिया विचारले. मग मलेरिया RBC. कळालं? प्रश्न नीट वाचा. जे की मलेरिया पॅरासाइट इज डिटेक्टेड इन विच ब्लड सेल. कोणत्या ब्लड सेल्स मधून आपण डिटेक्ट करू शकतो मलेरिया पॅरासाइट्स? RBC मध्ये. ठीक आहे. विच इज द नॉर्मल व्हॅल्यू ऑफ सिरम बिलिरुबिन. तर सिरम बिलिरुबिनची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे? ऑप्शन ए 2 to 3 मिलीग्राम पर डेसिलिटर, ऑप्शन बी 1 to 2, ऑप्शन सी 0.2 to 1.0
आणि ऑप्शन डी 3 to 4. तर बिलिरुबिनची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे? बिलिरुबिन जो आहे असं लिहिलंय पहा, असं 1111 लिहिल्यासारखं लिहिलंय, म्हणून त्याची जी नॉर्मल रेंज आहे ती पण 1.0 पर्यंत आहे. कुठून? 0.2 to 1.0. ऑप्शन 13 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. त्यानंतर विच सेल प्रोड्यूस अँटीबॉडीज? कोणती सेल अँटीबॉडीज प्रोड्यूस करते? विच सेल प्रोड्यूस अँटीबॉडी? ऑप्शन ए टी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? काय प्रश्न होता की विच सेल प्रोड्यूस अँटीबॉडी? अँटीबॉडी कोणती सेल प्रोड्यूस करते? तर अँटीबॉडी प्रोड्यूस कोणती सेल करते? तर बी लिम्फोसाइट जी आहे, बी लिम्फोसाइट दॅट इज द प्रोड्यूस अँटीबॉडी. कळालं? अँटीबॉडी प्रोड्यूस करते कोणती सेल्स? तर बी सेल्स, बीटा सेल्स जी आहे ती बी लिम्फोसाइट्स अँटीबॉडी प्रोड्यूस करते. ठीक आहे, टी लिम्फोसाइट नाही करत, बी लिम्फोसाइट्स करते. लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स पाहता, बी आणि टी मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार. तर आपल्याला प्रश्न विचारलाय की कोणती अँटीबॉडी, विच सेल प्रोड्यूस अँटीबॉडी, कोणती सेल अँटीबॉडी बनवते असं विचारलंय. मग खाली सेल्स दिले आहेत, टी लिम्फोसाइट्स, बी लिम्फोसाइट्स, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स. तर कोणती सेल्स अँटीबॉडी बनवते? अँटीबॉडी म्हणजे काय असते? अँटीबॉडी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणतेही फॉरेन सबस्टन्स येतात तर त्यांना आतमध्ये येऊ नाही देत, बॉडीमध्ये आले तरी त्यांना ते किल करते अँटीबॉडी आपल्या बॉडी मधली. म्हणजेच काय, ते आपल्या बॉडीला संरक्षण करत आहे ते आपल्या बॉडीचं, असं लक्षात घ्या. म्हणजेच ते आपल्या बॉडीचा पूर्ण पार्टचा तो काय आहे, बॉडीगार्ड आहे एका प्रकारचा. ठीक आहे, अँटीबॉडी काय आहे? बॉडीगार्ड्स आहे. मग अँटीबॉडी प्रोड्यूस कोणती सेल्स करते? तर बॉडीगार्ड, बी त्याच्या बॉडीगार्ड आहे असं लक्षात ठेवा. त्याच्यावरून बी लिम्फोसाइट्स, हे पहिली ट्रिक पण लिहिलेली आहे, बी फॉर बॉडीगार्ड असं. त्यानंतर विच स्टेन इज युज्ड फॉर रेटिक्युलोसाइट काउंट? आता रेटिक्युलोसाइट काउंट करण्यासाठी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए सुप्रावायटल स्टेन, ग्राम स्टेन, झेडेन स्टेन आणि लेशमान स्टेन. आता रेती जी आहे, रेती नावाची मुलगी आहे, रेटिक्युलोसाइट कसं लक्षात ठेवणार पहा. रेती नावाची मुलगी आहे आणि ती कशी आहे? ती एकदम छान आहे, छान आहे. रेती कशी एकदम छान आहे म्हणजेच ती कशी आहे? सुपर आहे. ओके, रेती नावाची मुलगी आहे आणि ती कशी आहे? सुपर आहे. समजा रेती नावाच्या मुलीला बघायला सोयरे गेले तिच्या लग्नासाठी, मग त्या जे सोयरे गेलेले आहेत, ज्या मुलाचे मम्मी पप्पा गेलेले आहेत, तो मम्मी पप्पा घरी आल्यानंतर तो मुलगा म्हणतो की रेती कशी आहे? तर त्याच्या घरी मम्मी पप्पा काय म्हणतात? रेती जी आहे ती सुपर आहे, एकदम छान आहे, सुपर आहे. तर रेटिक्युलोसाइट्स नाव आलं तर काय लक्षात येणार होता? सुप्रावायटल स्टेन. कधीच नाही विसरणार तुम्ही, अशी ट्रिक सांगितली मी. त्यानंतर नॉर्मल टोटल ल्युकोसाइट काउंट. टोटल ल्युकोसाइट काउंट किती आहे? ऑप्शन ए 4 to 11,000, 2,000 to 4,000, 12,000 to 15,000. नंतर अच्छा ते पाहून घ्या पूर्ण आपली नॉर्मल रेंज किती आहे. डी राहिला का रेडी करायचा? 1,500 to 3,000. ठीक आहे, तर किती आहे WBC, किती आहे नॉर्मल, किती आहे त्याची रेंज? तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. 4,000 ते 11,000 जे आहेत काय आहेत? टोटल ल्युकोसाइट्स आहेत, WBC आहेत 4 ते 11,000. नंतर विच डिसीज इज डायग्नोज्ड बाय एलायझा टेस्ट. तर एलायझा टेस्ट करण्यासाठी म्हणजे एलायझा टेस्ट कोणत्या डिसीज साठी केली जाते? विच डिसीज इज डायग्नोज्ड बाय एलायझा टेस्ट. तर पहा ऑप्शन ए मलेरिया साठी एलायझा टेस्ट करतात, टायफॉइड साठी, ट्युबरक्लोसिस साठी की HIV एड्स साठी. काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर आहे HIV आणि एड्स साठी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नंतर विच इज द नॉर्मल क्लॉटिंग टाइम.
नॉर्मल क्लॉटिंग टाइम काय आहे? ब्लिडिंग टाइम किती सांगितलं? आताच क्वेश्चन झाला आपला 2 to 7 मिनिट. हा काय होता? ब्लिडिंग टाइम होता. आता विचारला आहे क्लॉटिंग टाइम. क्लॉटिंग टाइम किती? तर क्लॉटिंग टाइम किती आहे? क्लॉटिंग टाइम काय असणार आन्सर? ऑप्शन ए 10 to 15, 3 to 6, 1 to 2, 8 to 12. तर क्लॉटिंग टाइम जो आहे तो 3 to 6 मिनिट आहे. ठीक आहे. लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवा, काय विचारलंय क्लॉटिंग टाइम? सी पासून. सी किती नंबरला येते? 3. 3 ते 6 असं लक्षात ठेवा. क्लॉटिंग टाइम 3 to 6 मिनिट. विच हॉर्मोन रेग्युलेट ब्लड शुगर लेवल? आता ब्लड शुगर लेवल कोणता हार्मोन रेग्युलेट करतो, कंट्रोल करतो? 36 काय असणार आहे? थायरॉक्सिन, इन्सुलिन, ऍड्रिनलिन. अरे यार आन्सर दिसला. ऍड्रिनलिन, इस्ट्रोजन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी असणार आहे करेक्ट आन्सर, इन्सुलिन. ओके, शुगर साठी इन्सुलिन. विच इज द गोल्ड स्टँडर्ड टेस्ट फॉर टीबी? गोल्ड स्टँडर्ड टेस्ट कोणती आहे टीबी साठी? ऑप्शन ए एलायझा, ऑप्शन बी कल्चर, ऑप्शन सी मॉन्टॅक्स आणि ऑप्शन डी एक्सरे. जर गोल्ड स्टँडर्ड टेस्ट विचारली कोणती आहे टीबी साठी, तर कोणती आहे? काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन बी 37च ऑप्शन बी कल्चर टेस्ट जी आहे ती काय आहे? गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे टीबीची, मॉन्टॅक्स टेस्ट नाहीये. ठीक आहे. टीबी कन्फर्म किंवा ट्रिक्सने लक्षात ठेवा, टीबी कन्फर्म कशावरून केली जाते? सी वरून, कल्चर टेस्ट वरून. ठीक आहे. जसे की टीबी गोल्ड म्हणतो आपण. आरबीसीचा लाईफ स्पॅन किती आहे? तर हा क्वेश्चन सगळ्यांना माहिती आहे. 120 डेज जो आहे तो आरबीसीचा लाईफ स्पॅन आहे. विच ब्लड ग्रुप इज कॉल्ड युनिव्हर्सल प्लाझ्मा डोनर? क्वेश्चन चेंज आहे. युनिव्हर्सल कोणता डोनर म्हटलं आहे? प्लाझ्मा डोनर. विच ब्लड ग्रुप इज कॉल्ड युनिव्हर्सल प्लाझ्मा डोनर? ऑप्शन ए ओ निगेटिव्ह, ऑप्शन बी ए बी, ऑप्शन सी ए पॉझिटिव्ह आणि ऑप्शन डी बी निगेटिव्ह. तर युनिव्हर्सल प्लाझ्मा डोनर कोणाला म्हटलं जातं? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी ए बी. जो ब्लड ग्रुप आहे त्याला म्हणतात युनिव्हर्सल प्लाझ्मा डोनर. ठीक आहे. क्वेश्चन पहा, लक्ष राहू द्या. प्लाझ्मा द्यायचं आपल्याला ए बी ला. प्लाझ्मा डोनर विचारलं, ए बी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. विच विटॅमिन इज नीडेड फॉर क्लॉटिंग? तर क्लॉटिंग साठी कोणता विटॅमिन गरजेचा आहे? ऑप्शन ए विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी आणि विटॅमिन के. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर करेक्ट आन्सर असणार आहे विटॅमिन के. क्लॉटिंग साठी विचारले ना, क्लॉटिंग साठी हे पहा, हे क्लॉटिंग नाव आहे. क्लॉटिंग साठी विचारले, असं केले काय झाला? के झाला. तर विटॅमिन के इज नीडेड फॉर क्लॉटिंग. केस म्हणजे कोॲग्युलेशन. नॉर्मल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ युरिन इज? युरिनची नॉर्मल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? काय आहे? ऑप्शन ए 1.000 to 1.005. त्यानंतर बी ऑप्शन काय आहे? युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारलेली आहे. तर पहा कोणती असेल? 1.0, 1.0, 1.030, 1.005 to 1.030 आणि ऑप्शन डी 1.020 to 1.050. तर युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती किती आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 1.005 to 1.013. इथे तर 13 दिलेला आहे, पण युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली. कशाची विचारली? या युरिनची विचारली आहे. या युला असं जर खाली केलं तर काय झाला? मराठी मधला पास झाला हा.
त्याच्यावरून लक्षात ठेवा युरिन, युरिनला असं यू आहे, असं खाली वळला तर हा झाला मराठीतला 5 म्हणजेच 1.05 1.005 to 1.030. Which instrument is used to count blood cell? ब्लड सेल काउंट करण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा यूज केला जातो? कोलोरीमीटर, हेमोसायटोमीटर, सेंट्रीफ्यूज आणि इन्क्युबेटर. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर हेमोसायटोमीटर. हेमोसायटोमीटर यूज केलं जातं फॉर द ब्लड काउंट, ब्लड सेल्स साठी. सेल काउंटर हेमोसायटोमीटर. विच इज द कन्फर्मेटरी टेस्ट फॉर डायबिटीज? तर डायबिटीज साठी कन्फर्मेटरी टेस्ट कोणती आहे? ऑप्शन ए बेनेडिक्ट टेस्ट, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, युरिन अल्बुमिन आणि कीटोन. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? कशासाठी विचारले? डायबिटीज साठी कन्फर्म टेस्ट विचारले. पहिलं ऑप्शन होतं बेनेडिक्ट टेस्ट. बेनेडिक्ट टेस्टने काय कळते आपल्याला? शुगर आहे की नाही, रिड्युसिंग शुगर आहे की नाही, हे कोणत्या टेस्टने कळते? मेसेज करून सांगा मला कमेंट करून. तर पहा बेनेडिक्ट टेस्ट, त्यानंतर ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, युरिन अल्बुमिन आणि कीटोन बॉडीज. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी OGTT ने आपल्याला कळते की डायबिटीज कन्फर्मेटरी टेस्ट आहे OGTT. विच स्टेन इज युज्ड फॉर बोन मॅरो स्मिअर? तर कोणता स्टेन यूज केला जातो बोन मॅरोच्या स्मिअर साठी? PS स्टेन, लेशमन स्टेन, ग्राम स्टेन, सुगंध ब्लॅक. काय असणार आहे करेक्ट आन्सर? कशासाठी विचारलाय? बोन मॅरो साठी. विच स्टेन इज युज्ड फॉर बोन मॅरो? बोन्स, कोणामधले बोन्स? मॅन मधले बोन्स, मॅन मधले बोन्स. तर लेशमॅन बोन्स. आणि बोन्स कसे पाहिजे? एकदम राईट पाहिजे, नाहीतर माणूस कसा होतो? वाकडा तिकडा होऊन जातो की नाही, तसं बोन्स कसे पाहिजे? एकदम व्यवस्थित. तर विच स्टेन इज युज्ड फॉर बोन मॅरो स्मिअर? तर लेशमन और राईट स्टेन यूज केला जातो. विच इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ काला आजार? तर काला आजारचं पॉझिटिव्ह एजंट कोण आहे? एक लेक्चर मी याच्यावर घेईल, पूर्ण पॅरासाइट्स वर एक घेईल MCQ चं सिरीज. ठीक आहे. काला आजार कोणत्या परजीवीमुळे होतो? ऑप्शन ए प्लाझ्मोडियम, ऑप्शन बी ट्रिपॅनोसोमा, ऑप्शन सी लेशमानिया डोनोवानी आणि ऑप्शन डी एंटामोइबा. तर काला आजार कसे? दोन नाव आहे त्याच्यामध्ये. कसे? काला आजार वेगवेगळे दोन नाव आहेत, म्हणून याला काय म्हणतात? डोनोवानी म्हणतात. लक्षात ठेवा. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, लेशमानिया डोनोवानी. त्यानंतर विच इलेक्ट्रोलाइट इज मोस्ट अबंडंट इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड? सांगते कोणता इलेक्ट्रोलाइट हा कसा आहे? मोस्ट अबंडंट इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड. एक्स्ट्रासेल्युलर मध्ये सर्वात जास्त कोणता इलेक्ट्रोलाइट्स आहे? पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम आणि मॅग्नेशियम. तर काय आहे सगळ्यात जास्त एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड मध्ये? कशामध्ये विचारले? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. एक्स्ट्रासेल्युलर सी पासूनच लक्षात ठेवा. सी पासून लक्षात ठेवाल का? सोडियम नाही, एक्स्ट्रा सेल्युलर. इथे कॅल्शियम पण आहे, कसं लक्षात ठेवणार मग? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सोडियम. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड मध्ये सर्वात जास्त कोण नसतं? तर इलेक्ट्रोलाइट्स असतात. एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड्स मध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, पण कोणते इलेक्ट्रोलाइट सगळ्यात जास्त असतं? तर सोडियम. सोडियम, कॅल्शियम नाहीये. करेक्ट आन्सर सोडियमच आहे 46. Which electrolyte is most abundant in intracellular fluid? आता abundant in intracellular fluid मध्ये अगोदर एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये कोणतं इलेक्ट्रोलाइट्स होतं? सोडियम होतं. हा तर इथून कट झाला मग. ठीक आहे. मग इंट्रासेल्युलर मध्ये काय आहे? पोटॅशियम. आता लक्षात ठेवा, इन म्हणजे आत, आतमध्ये म्हणजे कुठे? बॉडीमध्ये म्हणजे पोटात.
आपलं अन्न कुठे जाते, कोणाच्या इन मध्ये जाते, पोटात जाते. तसं इन मधून पोट असं लक्षात ठेवा. इंट्रासेल्युलर फ्लुइड म्हटलं तर काय लक्षात ठेवणार, पोटॅशियम. आणि एक्स्ट्रा सेल्युलर म्हणलं, एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे बाहेर, तर एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे बाहेर. बाहेर म्हणजे कसं असतं, सोडियम बाहेर जाण्यासाठी सोड असं कसं म्हणतो ना आपण, सोडियम सोड. बाहेर म्हणजे सोडणे, सोडियम असं लक्षात ठेवा. आणि इन म्हणजे आत म्हणजे काय, पोटॅशियम. विच एन्झाइम इन्क्रीज इन मायोकार्डियल इन्फेक्शन. तर मायोकार्डियल इन्फेक्शन कोणता एन्झाइम इन्क्रीज करतो. ऑप्शन ए अमायलेज, ऑप्शन बी सीपीके. सीपीकेचं लॉंग फॉर्म काय आहे, क्रिएटिनाइन फॉस्फोकायनेज. ऑप्शन सी लायपेज आणि ऑप्शन डी LDH. तर मायोकार्डियल इन्फेक्शन जे आहे हार्ट्स रिलेटेड, दॅट इज द सीपीके यूज टेस्ट केली जाते. सीपीके क्रिएटिनाइन फॉस्फोकायनेज हार्ट अटॅक साठी असते. विच स्टेन इज युज्ड फॉर ग्लायकोजन. आता ग्लायकोजन साठी कोणता स्टेन यूज केला जातो, PAS स्टेन, लेशमन स्टेन, सुदन ब्लॅक आणि जिम्सा स्टेन. ग्लायकोजन साठी कोणता स्टेन यूज केला जातो, काय असणार आहे करेक्ट आन्सर. ग्लायकोजन साठी कोणता स्टेन यूज केला जातो, ग्लायकोजन साठी स्टेन लेशमन स्टेन, सुदन ब्लॅक, जिम्सा स्टेन. जिम्सा म्हणलं कोणाला, जी म्हणायचं आपल्याला, मलेरियाला, मलेरिया जीन्स. लेशमन स्टेन तर मी सांगितलं बोन मॅरो साठी. अजून कोणता स्टेन बनवण्यासाठी, दोन सांगितले आहेत मी. आता राहिला कोणता, सुदन ब्लॅक आणि PAS स्टेन. तर मग ग्लायकोजन साठी विचारलेला आहे, तर ग्लायकोजन साठी PAS स्टेन, PAP स्टेन नाही, PAS स्टेन लक्षात ठेवा. ग्लायकोजन जन लास्टला जे आहे जन त्याच्यावर जीन लक्षात ठेवा. असं ग्लायकोजनचं GEN जो आहे ते जीन लक्षात ठेवा. मग जीन्स म्हणून वरून आपल्याला मम्मी पप्पा आठवतात. मग ही झाली पप्पा, P. मम्मीचं नाव घ्या S वरून असेल तर मम्मी पप्पा, कारण सेम सेम नाही येणार, PAP नाही येणार, पप्पा पप्पा नाही, फक्त पप्पा आणि मम्मी म्हणून इथे एक नाव येणार आणि मध्ये हा तुम्ही लाडका. असं लक्षात ठेवा. ग्लायकोजन जे आहे त्याच्यासाठी कोणता स्टेन यूज केला जातो, तर या जीन वरून लक्षात ठेवायला सांगितलं मी, PSA. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. त्यानंतर तुमच्यासाठी क्वेश्चन आहे हा 50 क्वेश्चन इथे आपले संपत आहेत. हा क्वेश्चन झाल्यानंतर पहा, विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. तर नाईट ब्लाइंडनेस कोणत्या डिफिशियन्सी मुळे होतो, विटॅमिनच्या, विटॅमिन ए, विटॅमिन B1, विटॅमिन डी आणि विटॅमिन के. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे. आणि अशा 50 MCQच्या सिरीज रोजच येतील आता 50 MCQच्या. तर त्या 50 MCQच्या घ्यायच्या आहेत की 100 MCQच्या सिरीज रोज अपलोड करू मी, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे. तुम्ही मला सांगून द्या, मी रोजच्या 50 MCQ घ्यायचं ठरवलं आहे. जर तुम्ही वाढून म्हणाल तर मी रोजच्या 100 MCQ घेत जाईल. ठीक आहे.